नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूयात बाजरीच्या पिठापासून मस्त खमंग थालीपीठ। या थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या घरी बाजरीचं पीठ तर असतंच। आता बाजरीच्या पिठाच्या भाकरी मुलं इतक्या आवडीने खात नाहीत। आता थंडी सुद्धा खूप वाढलेली आहे। बाजरीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे भरपूर उष्णता असते आणि माझ्याकडे बाजरीचं पीठ सुद्धा थोडंसं शिल्लक आहे, पण माझी मुलं बाजरीची भाकरी इतक्या आवडीने खात नाहीत। तर मी विचार केला या पिठापासून काहीतरी खमंग बनवावं, मुलं सुद्धा खूप आवडीने खातील आणि महत्त्वाचं म्हणजे झटपट बनेल। आता खमंग, पौष्टिक आणि कमी वेळेमध्ये बनणारा पदार्थ म्हणजे थालीपीठ आणि महत्त्वाचं म्हणजे मुलं सुद्धा कुठल्याही प्रकारचं थालीपीठ आवडीने खातात। आता बाजरीच्या पिठाचं थालीपीठ बनवायचं आहे, चवीला तर चांगलं बनलं पाहिजे। तर त्यासाठी इथे मी भरपूर कोथिंबीर काढून घेतलेली आहे। मुलं खाणार आहेत, थोडंसं पौष्टिक बनवायचं होतं, त्यामुळे एक काकडी आणि एक गाजर सुद्धा घेतलं। आपल्याला माहितीच आहे कोणत्याही प्रकारच्या थालीपीठामध्ये भरपूर कोथिंबीर जर घातली ना तर थालीपीठ मस्त खमंग बनतं, चवीला सुद्धा मस्त लागतं। तर हे पहा, कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे, बारीक चिरून घेतली। तर सुरुवातीला या सगळ्या भाज्या मी अगोदर बारीक कट करून घेणार आहे। आता इथे मी एक गाजर आणि एक काकडी घेतलेली आहे। थोडी जरी काकडी थालीपीठामध्ये किसून घातली ना थालीपीठाला एक वेगळी चव येते। आता थालीपीठामध्ये कोणत्याही तशा मुलांच्या आवडीच्या किंवा मुलांना न आवडणाऱ्या सुद्धा भाज्या बारीक कट करून घालू शकता। थालीपीठ तर खमंगच बनतं, सगळे आवडीने खातात सुद्धा आणि महत्त्वाचं म्हणजे त्यातून मुलं भाज्या सुद्धा आवडीने खातात, आपल्याला सुद्धा समाधान मिळतं। तर हे पहा, गाजर आणि काकडी बारीक किसून घ्यायची। शक्यतो हे दोन्ही कट करून घ्यायचं नाही, कितीही बारीक याचे तुकडे कट करून जरी घेतले ना थालीपीठ थापताना ते बाहेर आल्यासारखे दिसतात। मुलांची न आवडती भाजी यामध्ये जर ऍड करायची असेल ना शक्यतो किसून द्या, मुलांना दिसणार नाही। गाजर किसून घेतलं, काकडी किसून घेतली, 2 कांदे सुद्धा बारीक कट करून घेतलेले आहेत। कांदा सुद्धा अगदी बारीक कट करून घ्यायचा किंवा चॉपरने चॉप सुद्धा करून घेऊ शकता। आता थालीपीठ खमंग बनायला हवं, त्यासाठी मसाला सुद्धा मस्त खमंग भाजायला हवा। तर त्यासाठी एका पॅन मध्ये 1.5 चमचा धने, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत आणि 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे। आता हलकासा रंग बदलेपर्यंत हे मस्त परतून घ्यायचं। एका प्लेटमध्ये काढून घेतलं, थोडंसं थंड करून घ्यायचं। आवडत असेल तर यामध्ये थोडीशी काळी मिरी सुद्धा वापरू शकता। थंड झाल्यानंतर 2 ते 3 वेळा मिक्सरला फिरवून घेतलं। तर हे पहा, या मसाल्याची आपण पावडर करून घेतलेली आहे। तर सुरुवातीला हा जो कोरडा मसाला आहे ना तो बारीक वाटून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये 1 छोटी वाटी लसूण, थोडंसं आलं आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या। पाणी न घालता हे सुद्धा मोठं वाटून घेतलं। आता मिरचीचं प्रमाण मुलांना किंवा तुम्हाला कसं आवडत असेल त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता एका परातीमध्ये 1.5 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। आता फक्त हे बाजरीचंच पीठ वापरून जर थालीपीठ बनवलं तर थापताना बाइंडिंग व्यवस्थित येणार नाही, तव्यावरती टाकताना तुटू शकतं। तर त्यासाठी बाकीची सुद्धा थोड्या प्रमाणात पीठ आपण वापरणार आहे। तर हे पहा, अर्धी वाटी इथे मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, याने बाइंडिंग खूप छान येईल। त्यानंतर पाव कप इथे मी बेसन वापरलेलं आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। यामुळे थालीपीठ आपलं मस्त खुसखुशीत बनेल। थोडंसं ज्वारीचं पीठ सुद्धा यामध्ये वापरू शकता। आता यामध्ये अर्धा चमचा हळद घेतली, थोडासा यामध्ये हिंग घातला, यामुळे थालीपीठ पचायला हलकं बनेल। 1 ते 1.5 चमचा गरम मसाला पावडर घेतली आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं। आता सुरुवातीला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता यामध्ये वाटून घेतलेला सगळा मसाला काढून घेतला। या खमंग मसाल्यामुळेच थालीपीठला मस्त असा फ्लेवर येतो। गरमागरम हे थालीपीठ असंच जरी मुलांना दिलं ना तरी सुद्धा मुलं खूप आवडीने खातात। आता यामध्ये गाजर, काकडी ऍड केली, थोडासा कांदा आणि कोथिंबीर मी शिल्लक ठेवलेले आहे, बाकीचं सगळं यामध्ये ऍड केलं। काकडी किसून घेतलेली आहे, यामध्ये भरपूर पाणी असतं, त्यामुळे सुरुवातीला पाणी अजिबात न वापरता हे व्यवस्थित मळून घेतलं। आता लागेल तसं अगदी थोडं पाणी यामध्ये ऍड करायचं। थालीपीठाचं पीठ आहे म्हटल्यानंतर घट्टसरच आपल्याला हे भिजवून घ्यायचंय। आता हे भिजत ठेवायची गरज नाही, लगेचच याचे थालीपीठ बनवायला घेऊयात। तर तवा मी गरम करायला ठेवलेला आहे, बाकीचं साहित्य सुद्धा काढून घेऊयात। फक्त अर्ध्या तासामध्येच हे थालीपीठ बनतं। मुलं शाळेतून घरी येतात ना त्यावेळी सुद्धा गरमागरम हे थालीपीठ बनवून देऊ शकता। तर हे पहा, थोडंसं पाणी घेतलं, तेल घेतलं आणि तीळ सुद्धा घेतलेले आहेत। थालीपीठ थापून घेण्यासाठी एक स्वच्छ कापड पोळपाटावरती ठेवलं। आता थापून घेताना हे पीठ याला चिकटू नये यासाठी हे कापड एकतर भिजवून घ्यायचं किंवा थोडंसं पाणी शिंपडून घेतलं तरी सुद्धा चालेल। एक गोष्ट लक्षात ठेवायची, यावरती काही बारीक घड्या असतील त्या व्यवस्थित करून घ्यायच्या, म्हणजे तव्यावरती टाकताना थालीपीठ सुद्धा तुटत नाही। चपाती बनवण्यासाठी जितका कणकेचा गोळा घेतो तेवढाच घेतलेला आहे, कारण मला हे कमी जाडीचं म्हणजे पातळच थालीपीठ थापून घ्यायचंय। जितकं पातळ थालीपीठ असेल ना असंच गरमागरम खाल्लं तरी सुद्धा चवीला छान लागतं। तर हे पहा, थोडासा पाण्याचा हात घेऊन हे आपल्याला थापून घ्यायचंय। आता यामध्ये आपण थोडंसं गव्हाचं पीठ सुद्धा वापरलेलं आहे,
त्यामुळे थापायला सुद्धा खूप सोपं पडतं, अजिबात तुटत नाही. याला बाइंडिंग खूप छान येतं. थोडंसं थापून घेतलं ना, बाजूला काढून ठेवलेला बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कोथिंबीर थोडी थोडी यावरती ॲड करायची. आता थंडी खूप वाढलेली आहे म्हणून मी थोडेसे तीळ जास्त इथे वापरलेले आहेत. तर तीळ सुद्धा व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेतले. आता पुन्हा पाण्याचा हात घेऊन हे व्यवस्थित थापून घ्यायचं. थालीपीठ सगळ्या बाजूनी एकसारखं थापून घ्यायचं. हे थापून घेताना कडा सुद्धा याच्या व्यवस्थित करून घ्यायच्या. तर हे पहा, पातळ असं हे थापून घेतलेलं आहे, अजिबात जाड ठेवलेलं नाही. थालीपीठ खुसखुशीत आपल्याला बनवायचं आहे, तर त्यासाठी आत्ताच याला 4 ते 5 होल करून घ्यायचे. कारण या होलमधूनच आपण तेल सोडणार आहे, त्यामुळेच आपलं थालीपीठ मस्त खुसखुशीत बनणार आहे. तर हे पहा, तवा सुद्धा चांगला गरम केलेला आहे. थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं. गॅसची फ्लेम कमी करायची. हे कापड असंच दोन्ही हातांनी उचलून तव्यावरती ठेवायचं आणि या कापडाला अगदी थोडंसं वरच्या साईडनी पाणी लावून घ्यायचं. म्हणजे हे पीठ आहे ना, या कपड्याला अजिबात चिकटून राहत नाही. अलगद कापड बाजूला काढायचं. आता लगेचच या होलमध्ये 1 चमचा तेल सोडून घ्यायचं. कडेने सुद्धा तेल सोडून घेतलं. झाकण लावून लो टू मीडियम फ्लेमवरती एक साईड याची व्यवस्थित भाजून घेतली. 1 ते 2 मिनिटानंतर झाकण काढून याला पलटून घेतलं. आता याची दुसरी बाजू सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची. तुम्ही पाहू शकता, हलकेसे याला डाग पडलेले आहेत. आतपर्यंत व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. तर दोन्ही साईड व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहेत. तेलाऐवजी इथे तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता. आणि मस्त गरमागरम बाजरीच्या पिठाचं थालीपीठ बनलेलं आहे. आता हे थालीपीठ थंड झालं तरी मस्त खुसखुशीत थोडंसं कडक राहण्यासाठी जाळ्यावरती काढून घ्या. लगेचच प्लेटमध्ये काढून ठेवलं ना, उष्णतेमुळे ओलसर बनतं. तर तुम्ही पाहिलंच असेल किती कमी वेळेमध्ये हे मस्त खमंग थालीपीठ बनून तयार झालेलं आहे. ज्या प्रमाणात याचं साहित्य वापरलेलं आहे त्यामध्ये 7 ते 8 या आकाराचे थालीपीठ बनून तयार होतात. आता पीठ भिजवताना सुद्धा आपण कांदा आणि कोथिंबीर ॲड केलेली होती आणि थालीपीठ थापून झाल्यानंतर सुद्धा याच्यावरती थोडासा कांदा आणि कोथिंबीर टाकून हे थापून घेतलं. यामुळे काय होतं, या थालीपीठाची चव दुप्पट वाढते. आता हा थापून घेतलेला कांदा थालीपीठ ज्यावेळी आपण तव्यावरती भाजतो ना, त्यावेळी कांदा तेलामध्ये भाजल्यामुळे थोडासा असा कडक बनतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं थालीपीठ जर बनवत असाल ना, तर या 2 गोष्टी थालीपीठ थापून घेताना नक्की वापरा. तर अशाच पद्धतीने सगळे थालीपीठ बनवून घ्यायचे. संक्रांतीमध्ये आपल्या सगळ्यांच्याच घरी बाजरीचं पीठ तर असतंच. तर रोज रोज बाजरीच्या पिठाची भाकरी खायचा जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने खमंग थालीपीठ नक्की बनवून पहा. सगळेजण आवडीने तर खातीलच, शिवाय यामध्ये आपण भरपूर प्रकारच्या बारीक चिरून घेतलेल्या भाज्या सुद्धा ॲड करू शकतो. टिफिनला सुद्धा बनवू शकता, सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता. महत्त्वाचं काय आहे, थंडी आहे तोपर्यंतच आपल्याला हे पीठ संपवायचंय. असं जर बाजरीच्या पिठाचं थालीपीठ तुम्ही बनवलं ना, बाजरीचं पीठ संपायला सुद्धा वेळ लागणार नाही. सगळेजण खूप आवडीने खातील. त्यामुळे पुन्हा पुन्हा अशाच पद्धतीने तुम्ही हे थालीपीठ नक्कीच बनवाल. थालीपीठ तर तयार झालेलं आहे. गरमागरम हे मुलांना देते. तुम्ही बाजरीच्या पिठापासून अजून काय काय बनवता कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मलाही बनवता येईल. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.